विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी इतिहास या विषयाचे महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. TET पेपर 1 व पेपर 2 साठी अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. चला तर प्रश्न क्रमांक 1 पाहूया. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII या संस्थेबाबत खालील विधानाचा विचार करा. या संस्थेची स्थापना 1960 मध्ये पुणे येथे करण्यात आली. लोकशिक्षणासाठी चित्रपट व माहितीपट तयार करणे हा याचा मुख्य उद्देश होता. इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण यावर वृत्तपट तयार. पर्याय बघा. फक्त अ बरोबर, फक्त ब आणि क बरोबर, अ, ब आणि क तिन्ही बरोबर, तिन्ही विधाने चुकीची. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ, ब आणि क तिन्ही बरोबर. 1960 मध्ये पुणे येथे FTII स्थापना झाली. यांचे काम लोकशिक्षणासाठी माहितीपट तयार करणे असे होते. इंडियन न्यूज रिव्ह्यूने दर आठवड्याला महत्त्वाच्या घडामोडींचे वृत्तपट प्रसिद्ध केले. 20व्या शतकातील आधुनिक इतिहासाचे श्राव्य माध्यम खालीलपैकी कोणते मानले जाते? वृत्तपत्रे, आकाशवाणी, रेडिओ, दूरदर्शन, टेलिव्हिजन आणि पोवाडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आकाशवाणी, रेडिओ. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आकाशवाणी, रेडिओ. पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय स्तरावर टपाल तिकिटांच्या अभ्यासात भारताचे नाव उंचावणारे जागतिक कीर्तीचे फिलाटेलिस्ट म्हणजे टपाल तिकीट अभ्यासक कोण होते? जाल कुपर, कुसुमाग्रज, अण्णाभाऊ साठे, अमर शेख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जाल कुपर. जाल कुपर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टपाल तिकीट अभ्यासक होते. भारत सरकारने 1977 मध्ये त्यांच्यावर विशेष टपाल तिकीट काढले होते. त्यांनी इंडिया स्टॅम्प जनरलचे संपादन केले होते. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र किंवा संस्था ही प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे PTIच्या आधी भारतात प्राथमिक वृत्त पुरवणारी प्रमुख संस्था होती? रॉयटर्स, महाराष्ट्र टाइम्स, BBC आणि केसरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रॉयटर्स. 1953 नंतर भारतात PTIने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी रॉयटर्स सारख्या विदेशी वृत्तसंस्थेवर अवलंबून राहावे लागत होते. भारताच्या संदर्भातील ॲन्युअल रेफरन्स बुक इंडिया वार्षिकी हे प्रकाशन कोणत्या खात्याअंतर्गत प्रसिद्ध केले जाते? संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि नियोजन आयोग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, माहिती व प्रसारण मंत्रालय. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागामार्फत इंडिया वार्षिकी दरवर्षी प्रसिद्ध केले जाते, ज्यामध्ये देशाची अधिकृत सांख्यिकी माहिती असते. पुढील प्रश्न. 1960च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी हरित क्रांतीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? डॉक्टर वर्गीस कुरियन, MS स्वामीनाथन, लालबहादूर शास्त्री, डॉक्टर होमी बाबा. महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, MS स्वामीनाथन. 1960च्या दशकात उत्तरार्धात MS स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांतीचे नेतृत्व केले, ज्यामुळे देश अन्नधान्यात स्वावलंबी झाला. डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 7, 1974 मध्ये भारताने पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थान येथे घेतली. या मोहिमेचे मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोणते शास्त्रज्ञ होते? डॉक्टर राजा रामन्ना, APJ अब्दुल कलाम, डॉक्टर होमी सेठना, डॉक्टर कस्तुरी रंगन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर राजा रामन्ना. 18 मे 1974 रोजी पोखरण येथे भारताने पहिली यशस्वी शांततापूर्ण अणुचाचणी केली. या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर राजा रामन्ना, भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक हे होते. 1975 मधील आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर 1977च्या लोकसभा निवडणुकीत अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन कोणता पक्ष स्थापन केला? भारतीय जनता पक्ष, जनता पक्ष, समाजवादी पक्ष, काँग्रेस ओ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जनता पक्ष. 1975 ते 1977 मधील आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. 1984 मध्ये सुवर्ण मंदिरातील म्हणजे अमृतसर येथील अतिरेक्याविरुद्ध लष्कराने राबवलेल्या मोहिमेला काय नाव देण्यात आले होते? ऑपरेशन विजय, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ऑपरेशन थंडरबोल्ट, ऑपरेशन कॅक्टस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन ब्ल्यू स्टार. पंजाबमधील सुवर्ण मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी जून 1984 मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम राबवली. प्रश्न क्रमांक 10, 1991 मध्ये भारताचे पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी कोणते नवीन आर्थिक धोरण स्वीकारले, ज्याला LPG मॉडेल म्हटले जाते? समाजवादी आर्थिक धोरण, नियंत्रित आर्थिक धोरण, आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण, मिश्र अर्थव्यवस्था धोरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरण. 1991 मध्ये भारताने परकीय चलनाच्या संकटानंतर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण LPG हे नवे आर्थिक धोरण स्वीकारले.
प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या कवीने भारत चीन युद्धाच्या 1962च्या पार्श्वभूमीवर आव्हान ही प्रसिद्ध कविता लिहिली? कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, ग. दि. माडगूळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज. प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांनी 1962च्या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आव्हान ही स्फूर्तिदायक कविता लिहिली होती. बँक राष्ट्रीयकरणाच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा. 1969 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. ब. 1980 मध्ये पुन्हा 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पर्याय फक्त असत्य, फक्त ब सत्य, दोन्ही विधाने असत्य, दोन्ही विधाने सत्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधाने सत्य. 19 जुलै 1969 रोजी 14 मोठ्या बँकांचे आणि 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यामुळे दोन्ही विधाने पूर्णतः सत्य आहेत. पोखरण येथील दुसऱ्या अणुचाचण्यांच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते आणि भारताने स्वतःला काय म्हणून घोषित केले? पी. व्ही. नरसिंहराव, अण्वस्त्र सज्ज राष्ट्र. अटल बिहारी वाजपेयी, अण्वस्त्र सज्ज राष्ट्र. आय. के. गुजराल, शांतताप्रिय राष्ट्र. डॉक्टर मनमोहन सिंग, तंत्रज्ञान सज्ज राष्ट्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अटल बिहारी वाजपेयी, अण्वस्त्र सज्ज राष्ट्र. 11 व 13 मे 1998 रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पोखरण येथे दुसऱ्यांदा चाचण्या घेण्यात आल्या. त्याला आपण ऑपरेशन शक्ती असे नाव दिले होते आणि भारताने स्वतःला अण्वस्त्र सज्ज राष्ट्र म्हणून घोषित केले. प्रश्न क्रमांक 14. पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी झालेल्या लढ्यात खालीलपैकी कोणाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते? डॉक्टर टी. बी. कुन्हा, राम मनोहर लोहिया, मोहन रानडे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. गोव्याच्या मुक्ती लढ्यात नॅशनल काँग्रेसचे संस्थापक डॉक्टर टी. बी. कुन्हा, राम मनोहर लोहिया आणि आझाद गोमंतक दलाचे मोहन रानडे या सर्वांचे योगदान मोलाचे होते. प्रश्न क्रमांक 15. ताशकंद करार हा कोणत्या 2 देशांमधील युद्ध समाप्तीसाठी झाला होता आणि त्यावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केली? भारत चीन जवाहरलाल नेहरू, भारत पाकिस्तान लाल बहादूर शास्त्री, भारत बांगलादेश इंदिरा गांधी, भारत पाकिस्तान अटल बिहारी वाजपेयी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत पाकिस्तान लाल बहादूर शास्त्री. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर 1966 मध्ये उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे शांतता करार झाला. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे तेथे संशयास्पद निधन झाले. भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागाराबाबत योग्य विधान निवडा. हे अभिलेखागार मुंबई येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे आणि ते नवी दिल्ली येथे आहे. यात केवळ इंग्रजकालीन लिखित साधने ठेवल्या आहेत. याची स्थापना स्वतंत्र भारतात 1950 मध्ये झाली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे आणि ते नवी दिल्ली येथे आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे आणि ते आशिया खंडातील सर्वात मोठे दस्तऐवज आणि लिखित साधनांचे केंद्र मानले जाते. 1980च्या दशकात पंजाबमधील असंतोषाला खतपाणी घालणाऱ्या आणि स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणी करणाऱ्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? संत हरचरण सिंग लोंगोवाल, जर्नेल सिंग भिद्रनवाले, बेयत सिंग, जगजीत सिंग चौहान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जर्नेल सिंग भिद्रनवाले. पंजाबमध्ये अकाल तख्ताचे प्रमुख संत हरचरण सिंग लोंगोवाल मवाळ भूमिका घेत असताना जर्नेल सिंग भिद्रनवाले याने सशक्त अतिरेकी चळवळ सुरू केली आणि स्वतंत्र खलिस्तानची मागणी लावून धरली. प्रश्न क्रमांक 18. 1980 मध्ये ईशान्य भारतात आसाम चळवळ कोणत्या मुख्य मुद्द्यावरून सुरू झाली होती? स्वतंत्र आसाम राज्याची मागणी, बोडो भाषेला अधिकृत दर्जा मिळवणे, बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे, आसाममधील तेलाच्या खाणीचे राष्ट्रीयकरण करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे. 1980च्या दशकात आसाममध्ये ऑल आसाम स्टुडंट युनियनने बांगलादेशातून आलेल्या बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले होते. मिझोरमला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यात कोणत्या नेत्याची भूमिका अग्रगण्य होती, ज्यांनी पुढे मिझोरमचे मुख्यमंत्रीपद भूषवले? लाल डेंगा, अंगामी झापू फजो, बिजू पटनाईक, डॉक्टर सालो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाल डेंगा. मिझो नॅशनल फ्रंटचे नेते लाल डेंगा यांनी सुरुवातीला स्वातंत्र्याची मागणी केली, पण पुढे भारतीय संविधानाच्या चौकटीत करार करून ते मिझोरमचे मुख्यमंत्री बनले. ऑपरेशन ब्लॅक थंडर ही मोहीम कशाशी संबंधित होती? काश्मीरमधील दहशतवाद बिमोड, सुवर्ण मंदिरातून पुन्हा एकदा दहशतवाद्यांना बाहेर काढणे, नक्षलवाद्याविरुद्ध गडचिरोलीत राबवलेली मोहीम,
मालदीव सरकारला लष्करी मदत देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुवर्ण मंदिरातून पुन्हा एकदा दहशतवाद्यांना बाहेर काढणे. 1984च्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर पुन्हा एकदा 1988मध्ये सुवर्ण मंदिरात अतिरेकीने आश्रय घेतला होता. त्यांना बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या अत्यंत यशस्वी व शांततापूर्ण लष्करी मोहिमेला ऑपरेशन ब्लॅक थंडर असे म्हणतात. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात खालीलपैकी कोणता महत्त्वाचा बदल किंवा सुधारणा झाली? विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संगणक व दूरसंचार क्रांतीचा सुरुवात. श्रीलंकेतील LTTE समस्येचे शांततापूर्व निराकरण करण्याचा प्रयत्न. बोफोर्स सुवर्ण घोटाळ्याचा राजकीय आरोप. वरील सर्व घडामोडी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व घडामोडी. राजीव गांधी यांनी भारतात संगणक युगाची सुरुवात केली. श्रीलंकेत तमिळ समस्येसाठी शांतीसेना पाठवली आणि त्यांच्याच काळात बोफोर्स तोफांच्या खरेदीवरून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. भारताच्या इतिहास लेखनात मौखिक साधनांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रामुख्याने समावेश होतो? सरकारी गॅझेटियर, नाणी व पदके, ओव्या, लोकगीते व पोवाडे, वृत्तपत्रामधील अग्रलेख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओव्या, लोकगीते व पोवाडे. लोकपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी गेलेल्या ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या यांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकजागृती करण्यासाठी पोवाडे हे माध्यम खालीलपैकी कोणत्या शाहिरांनी प्रभावीपणे वापरले? शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर D.N. गव्हाणकर, शाहीर साबळे यांनी आपल्या पोवाड्यामधून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मोठी ऊर्जा दिली. कारगिल युद्धाच्या दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर हाकलण्यासाठी कोणती मोहीम राबवली? ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन विजय, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन सफेद सागर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऑपरेशन विजय. 1999मध्ये कारगिल क्षेत्रात पाकिस्तानी घुसखोरांनी बळकावलेले ठाणे परत मिळवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय राबवले, तर हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर राबवले. भारतात नक्षलवादी चळवळीची सुरुवात 1967मध्ये कोणत्या राज्यातून झाली? आंध्र प्रदेश, करीमनगर, पश्चिम बंगाल नक्षलबारी, महाराष्ट्र गडचिरोली, बिहार भोजपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिम बंगाल नक्षलबारी. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या गावातून अल्पभूधारक शेतकरी आणि चहाच्या मळ्यातील कामगारांनी जमीनदाराविरुद्ध सशस्त्र बंड केले. तिथून नक्षलवाद सुरू झाला. नागालँड या स्वतंत्र राज्याची निर्मिती कधी झाली आणि त्यापूर्वी नागा जमातीच्या संघटनेचे नेतृत्व कोणी केले होते? 1961 लाल डेंगा, 1963 अंगामी झापू फजो, 1972 थॉगम सिंग, 1975 डॉक्टर मुक बिएन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1963 अंगामी झापू फजो. उल्फा या संघटनेची स्थापना आसाममध्ये कधी झाली? 1975, 1979, 1985, 1990. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1979. आसाममध्ये घुसखोरांच्या समस्येतून आणि प्रादेशिक अस्मितेतून 1979मध्ये उल्फा या सशस्त्र बंडखोर संघटनेची स्थापना झाली. भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना 1950मध्ये झाली. या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, C.D. देशमुख, गुलझारीलाल नंदा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू. भारताच्या नियोजन आयोगाची स्थापना मार्च 1950मध्ये झाली आणि पदसिद्ध नियम म्हणून भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे पहिले अध्यक्ष होते. मिश्र अर्थव्यवस्था मॉडेल स्वीकारताना भारताने खालीलपैकी कोणत्या 2 अर्थव्यवस्थांमधील चांगल्या घटकांचा समन्वय साधला? भांडवलशाही व साम्यवादी, सरंजामशाही व लोकशाही, पूर्णतः मुक्त व नियंत्रित अर्थव्यवस्था, कृषीप्रधान व सेवाप्रधान अर्थव्यवस्था. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भांडवलशाही व साम्यवादी म्हणजे समाजवादी. भारताने भांडवलशाही म्हणजे खाजगी मालकी आणि साम्यवादी समाजवादी म्हणजे सरकारी मालकी या दोन्ही आर्थिक प्रणालीमधील चांगल्या गुणांचा मेळ घालून मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कोणत्या क्षेत्राच्या विकासावर होता? जड व पायाभूत उद्योग, कृषी आणि जलसिंचन, दारिद्र्य निर्मूलन, परकीय व्यापार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृषी आणि जलसिंचन. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर शेती, जलसिंचन, पूर नियंत्रण आणि भाकरा नांगल सारख्या धरणाच्या निर्मितीवर होता. भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर येथील पोलाद कारखान्याची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली? पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसरी पंचवार्षिक योजना. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश औद्योगिकीकरण हा होता. या काळात भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर येथे रशिया, जर्मनी व ब्रिटनच्या सहकार्याने भव्य पोलाद कारखाने उभारले गेले.
चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात भारतात खालीलपैकी कोणती मोठी घटना घडली? भारत चीन युद्ध, 14 प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण आणि बांगलादेश स्वतंत्र युद्ध, पोखरण येथील दुसरी अणुचाचणी, नियोजन आयोगाची बरखास्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14 प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण आणि बांगलादेश स्वतंत्र युद्ध. चौथ्या योजनेच्या काळात देशात बँक राष्ट्रीयकरण आणि 1971चे भारत पाक युद्ध होऊन बांगलादेशची निर्मिती झाली, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला. गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या निवडणुकीच्या काळात इंदिरा गांधी यांनी दिली होती? तिसरी योजना, चौथी योजना, पाचवी योजना, सहावी योजना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाचवी योजना. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या आधी 1971च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओ हा प्रसिद्ध नारा दिला होता आणि योजनेत दारिद्र्य निर्मूलनावर भर दिला होता. मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटत असेल, प्रश्न दर्जेदार वाटत असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा, चॅनेलला फॉलो करा. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कधी केली? 1 जुलै 1975, 15 ऑगस्ट 1947, 2 ऑक्टोबर 1980, 26 जानेवारी 1950. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 जुलै 1975. आणीबाणीची घोषणा केल्यानंतर देशाच्या आर्थिक गडी बसवण्यासाठी 1 जुलै 1975 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. मुंबईतील गिरणी कामगाराच्या ऐतिहासिक संपाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते? नारायण मेघाजी लोखंडे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, डॉक्टर दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर दत्ता सामंत. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईतील सुमारे 2.5 लाख गिरणी कामगारांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या विरोधात जाऊन डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक संप पुकारला होता. नवे आर्थिक धोरण देशात लागू केले तेव्हा भारताचे अर्थमंत्री कोण होते, ज्यांना आर्थिक सुधारणांचे शिल्पकार मानले जाते? पी चिदंबरम, डॉक्टर मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा, प्रणव मुखर्जी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर मनमोहन सिंग. 1991 मध्ये जेव्हा पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री बनवले. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची दारे जगासाठी खुली केली. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व कोणत्या वर्षी स्वीकारले? 1948, 1991, 1995, 2000. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1995. 1 जानेवारी 1995 रोजी स्थापन झालेल्या जागतिक व्यापार संघटनेचे संस्थापक सदस्यत्व भारताने पहिल्याच वर्षापासून म्हणजे 1995 पासून स्वीकारले. भारताच्या दुग्ध व्यवसायाला आणि धवल क्रांतीला चालना देणारा ऑपरेशन फ्लड हा कार्यक्रम कोणाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला? डॉक्टर M.S. स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, बाबा आमटे, सुंदरलाल बहुगुणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर वर्गीस कुरियन. आनंद गुजरात येथील अमूलच्या यशानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या माध्यमातून ऑपरेशन फ्लड राबवून भारतात दुधाचा महापूर आणला. खालीलपैकी कोणत्या आर्थिक संस्थेला भारतात उद्योग क्षेत्राला दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी 1948 मध्ये स्थापन करण्यात आले होते? भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, भारतीय औद्योगिक विकास बँक, नाबार्ड, भारतीय स्टेट बँक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील मोठ्या उद्योगांना दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी 1948 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना झाली. सुवर्ण मंदिर परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा म्होरक्या कोण होता, ज्याचा खात्मा ऑपरेशन ब्ल्यू स्टार दरम्यान झाला? अमरिक सिंग, शाहबेग सिंग, जर्नेल सिंग भिद्रनवाले, सुखदेव सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जनरल सिंग भिद्रनवाले. सुवर्ण मंदिरात शस्त्रास्त्रासह ठाण मांडून बसलेल्या आणि हिंसक कारवाया करणाऱ्या जहाल अतिरेकी गटाचा प्रमुख जनरल सिंह भिद्रनवाले हा होता. प्रश्न क्रमांक 41, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने तयार केले होते? P.C. महालनोबिस, डॉक्टर गाडगीळ, चक्रवर्ती प्रतिमान, जॉन मिलर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, P.C. महालनोबिस. भारताचे प्रसिद्ध सांख्यिकी शास्त्रज्ञ P.C. महालनोबिस यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पायाभूत आकृतिबंध तयार केला होता, जो जड उद्योगावर आधारित होता. 1953 मध्ये स्थापन झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राबाबत कोणते विधान सत्य आहे? सरकारने विमानांचे खाजगीकरण केले, विमान वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करून इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाची स्थापना झाली, केवळ लष्करासाठी विमानसेवा मर्यादित केली, टाटा समूहाने संपूर्ण नियंत्रण स्वतःकडे ठेवले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विमान वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करून इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाची स्थापना झाली.
ईशान्य भारतातील राज्यांच्या जलद विकासासाठी केंद्र सरकारने 1971 मध्ये कोणत्या परिषदेची स्थापना केली? ईशान्य परिषद, आसाम प्रादेशिक मंडळ, सेवन सिस्टर्स काउन्सिल, हिमालयन विकास परिषद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ईशान्य परिषद. ईशान्येकडील राज्यांच्या म्हणजे जसं आसाम, नागालँड, मणिपूर इत्यादी आर्थिक व सामाजिक विकासातील अडथळे दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ईशान्य परिषद कायदा 1971 अन्वये ईशान्य परिषदेची स्थापना केली. नक्षलवादी चळवळीने जमीनदारांच्या शोषणाविरुद्ध शेतकरी समित्या स्थापन करून कोणत्या जमिनी बळकावण्यास सुरुवात केली, ज्याला नक्षलवाद म्हटले जाते? ब्रिटिशांची जमीन, भूमिहीन शेतकऱ्यांची जमीन, मोठ्या जोतदारांच्या व जमीनदाराच्या जमिनी, देवस्थानाच्या जमिनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोठ्या जोतदारांच्या व जमीनदाराच्या जमिनी. नक्षलवादी चळवळीने सुरुवातीला मोठ्या जमीनदाराच्या जमिनी बळकावून त्यावर लाल झेंडे रोवले आणि त्या जमिनी कुळांना वाटून दिल्या. भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला आधुनिक बनवण्यासाठी कोणत्या शहराला भारताचे मँचेस्टर म्हणून ओळखले जात होते, जिथे गिरण्यांचा मोठा संप झाला? अहमदाबाद, मुंबई, कानपूर, कोइंबतूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. मुंबईत मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या असल्यामुळे मुंबईला भारताचे मँचेस्टर किंवा गिरणगाव म्हटले जात असे. 1982च्या संपानंतर हा वैभवशाली उद्योग लयाला गेला. 1970च्या दशकात भारताच्या परकीय चलनाचा साठा कमी होण्यास आणि महागाई वाढण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणते कारण कारणीभूत होते? जागतिक महामंदी, आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती, शीतयुद्धाची समाप्ती, युरोपियन युनियनची स्थापना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती. 1973 मध्ये अरब इस्रायल युद्धानंतर ओपेक देशांनी खनिज तेलाच्या किमती प्रचंड वाढवल्या, ज्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला. 20 कलमी कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रमुख मुद्द्यांचा समावेश नव्हता? शेतमजुरांना किमान वेतन व जलसिंचन योजना, घटनादुरुस्ती करून लोकसभा कार्यकाळ वाढवणे, दारिद्र्य निर्मूलन व वेठबिगारी मुक्ती, कर चुकेगिरी व तस्करी रोखणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घटनादुरुस्ती करून लोकसभा कार्यकाळ वाढवणे. 20 कलमी कार्यक्रमात शेती, दारिद्र्य निर्मूलन, तस्करी रोखणे आणि कामगारांचे कल्याण या आर्थिक बाबी होत्या. घटनादुरुस्ती हा त्याचा भाग नव्हता. 1990च्या दशकात भारतातील बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? नरसिंहम समिती, राजा चोलैया समिती, केळकर समिती, तेंडुलकर समिती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरसिंहम समिती. बँकिंग क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 1991 व 1998 मध्ये समित्या नेमण्यात आल्या होत्या. गॅट या जागतिक कराराची जागा 1995 मध्ये कोणत्या संघटनेने घेतली? जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, एशिया डेव्हलपमेंट बँक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिक व्यापार संघटना. आंतरराष्ट्रीय व्यापारातील जकात व इतर जाचक अटी शिथिल करण्यासाठी असलेल्या गॅट कराराचे रूपांतर 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेमध्ये झाले. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला योजना सुट्टीचा काळ म्हणून ओळखले जाते, ज्या काळात वार्षिक योजना राबवल्या गेल्या? 1961 ते 1966, 1966 ते 1969, 1978 ते 1980, 1990 ते 1992. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1966 ते 1969. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अपयशानंतर 1966 ते 1969 या 3 वर्षाच्या काळात पंचवार्षिक योजना न राबवता वार्षिक योजना राबवण्यात आल्या, ज्याला योजना सुट्टीचा काळ असे म्हणतात. 1948 मध्ये भारताने विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार, डॉक्टर DS कोठारी, आचार्य राममूर्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच नोव्हेंबर 1948 मध्ये उच्च शिक्षणात सुधारणा करण्यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आले. 1952 मध्ये स्थापन झालेल्या माध्यमिक शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर DS कोठारी, डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार, डॉक्टर श्रीमाली KG सय्यदेन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार. माध्यमिक शिक्षणाचे स्वरूप आणि अभ्यासक्रम ठरवण्यासाठी 1952 मध्ये मद्रास विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिक्षण आयोगाने भारतासाठी कोणत्या महत्त्वाच्या शैक्षणिक आकृतिबंध सुचवला? 732, 1023, 843, 532. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1023. डॉक्टर DS कोठारी आयोगाने भारतासाठी 10वी अधिक
2 वर्ष 12वी अधिक 3 वर्ष पदवी असा 10 अधिक 2 अधिक 3चा एक समान राष्ट्रीय शैक्षणिक आकृतिबंध सुचवला, जो देशाने स्वीकारला. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि खडूफळा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या वर्षी योजना सुरू केली? 1984, 85, 1987, 88, 1992, 93, 1995, 96. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1987, 88. 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि किमान भौतिक सुविधा पुरवण्यासाठी 1987-88 मध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजेच खडूफळा योजना सुरू झाली. महाराष्ट्रात मुलींची शाळा सुरू करणारे आणि स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा केव्हा व कोठे सुरू केली? 1848 भिडेवाडा पुणे, 1851 रास्तापेठ पुणे, 1856 ठाणे, 1864 मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1848 भिडेवाडा पुणे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींची भारतातील पहिली शाळा सुरू केली, जिथे सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले. 1975 मध्ये युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते? 1970, 1975, 1980, 1985. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1975. संयुक्त राष्ट्रांनी महिलांच्या हक्काकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून पाळले. भारताने याच वर्षी डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला समिती स्थापन केली. प्रश्न क्रमांक 57. लाटणे मोर्चा हा महिलांचा ऐतिहासिक मोर्चा 1972 मध्ये मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता? प्रमिला दंडवते, मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, सुशीला बलराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मृणाल गोरे. 1972 मध्ये ऐन दिवाळीच्या काळात महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाल्यामुळे डाव्या आघाडीच्या नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढून सरकारचा निषेध केला होता. चिपको आंदोलन या वृक्षाच्या कत्तलीविरुद्ध झालेल्या आंदोलनात महिलांनी झाडांना विळखा घातला होता. या आंदोलनाचे मुख्य नेते कोण होते? सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट्ट, बाबा आमटे, मेधा पाटकर, गौरादेवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुंदरलाल बहुगुणा व चंडीप्रसाद भट्ट. 1973 मध्ये उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात कंत्राटदाराकडून होणाऱ्या जंगलाच्या कत्तलीला विरोध करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन झाले, ज्यात महिलांची भूमिका मोठी होती. 1984 मध्ये संसदेने संमत केलेला कौटुंबिक न्यायालय कायदा कशासाठी लागू करण्यात आला? केवळ महिला गुन्हेगारांसाठी वेगळे न्यायालय, विवाह संबंधित वाद, पोटगी आणि मुलांचे संगोपन यासारख्या कौटुंबिक समस्यांचा समापचाराने निकाल लावण्यासाठी, हुंडाबळी प्रकरणाची जलद सुनावणी करण्यासाठी, महिलांना मालमत्तेत हक्क मिळवून देण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विवाह, घटस्फोट, कौटुंबिक कलह आणि पोटगी यासारखे खटले दिवाणी न्यायालयाऐवजी सामोपचाराने आणि जलद गतीने सुटावेत म्हणून 1984 मध्ये कौटुंबिक न्यायालय कायदा संमत झाला. सर्वोच्च न्यायालयाने 1985 मध्ये दिलेल्या कोणत्या ऐतिहासिक निकालामुळे मुस्लिम महिलांच्या पोटगीच्या हक्कावर शिक्कामोर्तब झाला? शहाबानो खटला, सायराबानो खटला, सरला मुदगल खटला, केशवानंद भारती खटला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शहाबानो खटला. 1985 मधील शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम परित्यक्त्या महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे असा निर्णय दिला आहे. सती प्रतिबंधक कायदा अधिक कडक स्वरूपात केंद्र सरकारने कोणत्या वर्षी संमत केला? 1961, 1984, 1987, 1993. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1987. 1987 मध्ये राजस्थानमधील रूपकुंवर या विवाहितेची सती जाण्याचा प्रकार घडल्यानंतर देशात तीव्र संताप व्यक्त झाला. त्यानंतर सरकारने 1987 मध्ये अत्यंत कडक सती प्रतिबंधक कायदा केला. 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या? 25%, 33%, 50%, 60%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33%. 1992च्या 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत सर्व स्थानिक संस्थांमध्ये महिलांना 33% जागा आरक्षित केल्या गेल्या. नंतर महाराष्ट्रात ही मर्यादा 50% करण्यात आली, पण मूळ घटनादुरुस्तीत 33% होती. भारताच्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948 रोजी झाली. या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर राजा रामन्ना, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर अनिल काकोडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर होमी भाभा. भारताच्या अणुसंशोधनाचा पाया घालण्यासाठी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली आणि त्याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते.
1956 मध्ये भारताने देशातील पहिली अणुकुट्टी स्थापन केली, तिचे नाव काय होते? सायरस, अप्सरा, पौर्णिमा, ध्रुव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अप्सरा. भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे येथे 1956 मध्ये संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित देशातील पहिली अणुकुट्टी अप्सरा नावाने कार्यरत होती. थुंबा येथील विषुवृत्तीय लॉन्चिंग स्टेशनवरून भारताने 1969 मध्ये कोणत्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण केले? रोहिणी 75, पृथ्वी, अग्निवन, आर्यभट्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रोहिणी 75. 1969 मध्ये भारताने रोहिणी 75 हा पहिला लहान स्वदेशी अग्निबाण थुंबा येथून यशस्वीपणे प्रक्षेपित केला. भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट कोणत्या देशाच्या सहकार्याने आणि कधी अवकाशात सोडला? अमेरिका 1975, सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया 1975, फ्रान्स 1980, इस्रायल 1983. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोव्हिएत युनियन रशिया 1975. 19 एप्रिल 1975 रोजी भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट सोव्हिएत युनियनच्या म्हणजे रशिया यांच्या मदतीने अंतराळात सोडला. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रमुख कोण होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर राजा रामन्ना, डॉक्टर R चिदंबरम, डॉक्टर K कस्तुरीरंगन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 1983 मध्ये संरक्षण क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरू झाला. याचे प्रमुख डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते, म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन असे म्हणतात. भारताने विकसित केलेली पृथ्वी हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारातील आहे? जमिनीवरून हवेत मारा करणारे, हवेतून हवेत मारा करणारे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, पाणबुडीवरून डागले जाणारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, जे लष्कराला 1988 मध्ये सुपूर्द करण्यात आले. सीडॅक या संस्थेने डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली 1991 मध्ये भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर म्हणजे महासंगणक तयार केला. त्याचे नाव काय होते? परम 8000, अनुराग, विहान, शक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परम 8000. पुणे येथील सीडॅक या सरकारी संस्थेने 1991 मध्ये भारताचा पहिला महासंगणक परम 8000 विकसित केला. 1983 मध्ये भारताने अंटार्क्टिका खंडावर संशोधनासाठी आपले पहिले केंद्र स्थापन केले. त्याचे नाव काय आहे? मैत्री, गंगोत्री, भारती, सागरिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगोत्री किंवा दक्षिण गंगोत्री. 1983 मध्ये अंटार्क्टिकावर संशोधनासाठी भारताने दक्षिण गंगोत्री हे पहिले केंद्र उभारले. नंतर 1989 मध्ये मैत्री आणि पुढे भारती केंद्राची स्थापना झाली. भारताने पहिली यशस्वी कलेची बाळची निर्मिती 1978 मध्ये केली. कोलकाता येथे जन्माला आलेल्या या बाळाचे नाव काय ठेवले गेले? दुर्गा, कानुप्रिया अग्रवाल, इंदिरा, सृष्टी, लक्ष्मी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्गा, कानुप्रिया अग्रवाल. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या प्रयत्नाने 3 ऑक्टोबर 1978 रोजी भारतातील पहिल्या टेस्ट्यूब बेबीचा जन्म झाला. त्या मुलीचे नाव दुर्गा म्हणजे कानुप्रिया अग्रवाल असे होते. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतात हुंडा देणे आणि घेणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला? हुंडाबंदी कायदा 1961, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, हुंडा सुधारणा कायदा 1986, हिंदू विवाह कायदा 1955. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हुंडाबंदी कायदा 1961. हुंडा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारने हुंडाबंदी कायदा 1961 संमत केला, ज्या अन्वये हुंडा मागणे किंवा देणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला. औद्योगिक क्षेत्रात रेल्वे इंजिनच्या निर्मितीसाठी चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सची स्थापना कोणत्या राज्यात करण्यात आली? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, तमिळनाडू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे रेल्वेच्या वाफेच्या आणि नंतर विजेच्या इंजिनाची निर्मिती करण्यासाठी हा कारखाना स्थापन करण्यात आला. भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1990, 1995, 1998, 2002. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1998. 1998 मध्ये रोहा ते मंगलोर दरम्यान 760 किलोमीटर लांबीची कोकण रेल्वे पूर्णपणे सुरू झाली, जी भारतीय अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना मानला जातो. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी कोणत्या शहरात मुख्य कचेरी ठेवून करण्यात आली? श्रीहरिकोटा, बेंगळूर, तिरुअनंतपुरम, मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेंगलोर. 15 ऑगस्ट 1969 रोजी अंतराळ संशोधनाला गती देण्यासाठी इस्रोची स्थापना बेंगळूर, कर्नाटक येथे मुख्यालय
ठेवून करण्यात आली. भारतातील पारंपरिक उद्योगापैकी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना ग्रामीण भागात औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी कधी करण्यात आली? 1952, 1956, 1961, 1965. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1956. ग्रामीण भागातील कुटीर उद्योगांना आणि हाताने तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 1956 मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना केली. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घालणारे भारताचे पहिले परराष्ट्र मंत्री व पंतप्रधान कोण होते? लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर B.R. आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवातीपासून स्वतःकडे परराष्ट्र खाते ठेवले होते. त्यांनीच भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाया रचला. अलिप्ततावाद म्हणजे काय? कोणत्याही आंतरराष्ट्रीय समस्येवर मत व्यक्त न करणे, शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही लष्करी गटात सामील न होता स्वतंत्र धोरण ठेवणे, संपूर्ण जगापासून स्वतःला वेगळे ठेवणे, केवळ शेजारील देशाशी संबंध ठेवणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही लष्करी गटात सामील न होता स्वतंत्र धोरण ठेवणे. भारत आणि चीन यांच्यात 1954 मध्ये शांततापूर्ण सहजीवनासाठी कोणता करार झाला, ज्याची 5 तत्वे प्रसिद्ध आहेत? शिमला करार, पंचशील करार, ताशकंद करार, दिल्ली करार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंचशील करार. 1954 मध्ये भारत आणि चीन दरम्यान परस्पर संबंधासाठी पंचशील करार झाला, ज्यामध्ये प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे आणि शांतता राखणे या 5 तत्वांचा समावेश होता. शिमला करार हा भारत पाकिस्तान युद्धानंतर झाला. या करारावर स्वाक्षरी करणारे 2 नेते कोण होते? इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो, लाल बहादूर शास्त्री आणि अयूब खान, अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ, जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली खान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत खालीलपैकी कोणत्या 5 देशांनी नकाराधिकार प्राप्त आहे? भारत, अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन. अमेरिका, जर्मनी, जपान, रशिया, फ्रान्स. ब्रिटन, फ्रान्स, चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 5 कायमस्वरूपी सदस्य आहेत ज्यांना विशेष व्हीटो अधिकार आहे. ते देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन. सार्क या प्रादेशिक संघटनेची स्थापना 1985 मध्ये कोठे झाली आणि तिचे मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली, भारत. ढाका, काठमांडू मुख्यालय, इस्लामाबाद, पाकिस्तान. कोलंबो, श्रीलंका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ढाका, काठमांडू. दक्षिण आशिया देशामध्ये प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका, बांगलादेश येथे सार्कची स्थापना झाली, तर तिचे मुख्य कचेरी सचिवालय काठमांडू, नेपाळ येथे आहे. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात भूमी दलाच्या प्रमुखाला काय म्हणतात? ॲडमिरल, जनरल, एअर चीफ मार्शल, कमांडर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जनरल. भारतीय भूमी दलाच्या सर्वोच्च प्रमुखाला जनरल असे म्हणतात. भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी कोणती निमलष्करी संस्था कार्यरत असते? सीमा सुरक्षा बल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तटरक्षक दल. भारतीय सागरी सीमांचे रक्षण करणे आणि सागरी हद्दीत तस्करी रोखणे यासाठी 1978च्या कायद्यानुसार तटरक्षक दलची स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क, अमेरिका, द हेग, नेदरलँड, जिनेव्हा, स्वित्झर्लंड, पॅरिस, फ्रान्स. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, द हेग, नेदरलँड. संयुक्त राष्ट्राचे मुख्य अंग असलेले आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड देशातील द हेग या शहरात स्थित आहे. मानवी हक्काचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा कधी घोषित केला? 24 ऑक्टोबर 1945, 10 डिसेंबर 1948, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 डिसेंबर 1948. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचा जागतिक जाहीरनामा मंजूर केला. म्हणूनच दरवर्षी 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. दहशतवाद या जागतिक समस्येचे मुख्य स्वरूप खालीलपैकी कोणते असते? राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचार आणि भीतीची पद्धतशीर वापर करणे, केवळ 2 देशांमधील सीमावाद, देशांतर्गत असणारा प्रादेशिक वाद आणि धार्मिक सलोखा निर्माण करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसाचार आणि भीतीचा पद्धतशीरपणे वापर करणे. दहशतवाद ही एक मानसिक आणि हिंसक पद्धत आहे ज्याचा मुख्य उद्देश समाजात भीती पसरवून स्वतःचे राजकीय आणि धार्मिक उद्दिष्ट साध्य करणे हा असतो. भारताने कोणत्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1971 मध्ये लष्करी मदत केली आणि एका नव्या राष्ट्राची निर्मिती केली? श्रीलंका, बांगलादेश, भूटान, नेपाळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बांगलादेश.
पूर्व पाकिस्तानातील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भारताने हस्तक्षेप केला आणि 1971च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली. लुक ईस्ट हे परराष्ट्र धोरण 1992 मध्ये कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केले, ज्याचा उद्देश आग्नेय आशियाई देशाचे आर्थिक संबंध सुधारणे हा होता? राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, आय.के. गुजराल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पी.व्ही. नरसिंहराव. 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण आणले, ज्यामुळे आशियन देशाशी भारताचे आर्थिक संबंध दृढ झाले. पर्यावरण संरक्षणासाठी 1992 मध्ये वसुंधरा परिषद कोठे भरवण्यात आली होती? रिओ डी जानेरो, क्योटो, स्टॉकहोम, पॅरिस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिओ डी जानेरो. 1992 मध्ये ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद भरली होती, ज्याला वसुंधरा परिषद किंवा अर्थ समिट असे म्हणतात. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, ज्यांनी भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 यशस्वीपणे पार पाडली? टी.एन. शेषन, सुकुमार सेन, के.व्ही.के. सुंदरम, नागेंद्र सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुकुमार सेन. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशातील पहिली निवडणूक यशस्वीपणे पार पाडली. बालभारती प्रकाशनाच्या माहितीनुसार भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन कधी झाले? 1972, 1975, 1982, 1991. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1982. 15 ऑगस्ट 1982 रोजी भारतात दूरदर्शनवर राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि याच वर्षी दिल्लीत झालेल्या 9व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण भारतात पहिल्यांदा रंगीत स्वरूपात करण्यात आले. भारतात ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, ज्यामुळे ग्राहकांचे हक्क सुरक्षित झाले? 1980, 1986, 1992, 2019. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1986. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी राजीव गांधी सरकारच्या काळात 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत केला गेला. साक्षरता प्रसारासाठी केंद्र सरकारने 1988 मध्ये कोणता राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला? राष्ट्रीय साक्षरता मिशन, सर्व शिक्षा अभियान, साक्षर भारत अभियान, पढो भारत अभियान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय साक्षरता मिशन. 15 ते 35 वयोगटातील निरक्षरता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 1988 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय साक्षरता मिशन सुरू केले होते. भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून तिचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा ठरवला आहे? कलम 14, कलम 15, कलम 17, कलम 21. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 17. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांतर्गत असलेल्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गंभीर आणि दंडनीय गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतात शहरीकरणाचा वेग वाढण्यास खालीलपैकी कोणते मुख्य कारण जबाबदार आहे? गावामध्ये रोजगाराच्या संधीची कमतरता व शहरामधील औद्योगिकरण, केवळ करमणुकीची साधने, शेती क्षेत्रातील अफाट नफा, वाहतूक व्यवस्थेचे संपूर्ण खाजगीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गावामध्ये रोजगारांच्या संधीची कमतरता व शहरामधील औद्योगिकरण. बालभारती इतिहास पुस्तकानुसार ग्रामीण भागात रोजगाराच्या मर्यादा आणि शहरात वाढणारे औद्योगिकरण व पायाभूत सुविधांमुळे भारतात शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढलेला आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान कोणाला मिळाला? इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, सुमित्रा महाजन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील. 25 जुलै 2007 रोजी श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात? संरक्षण मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. भारतीय संविधानाच्या कलम 53(2) नुसार भारताचे राष्ट्रपती हे देशाच्या तिन्ही संरक्षण दलाचे म्हणजे भूमी, नौदल आणि वायुदलाचे सरसेनापती असतात. चॅनेलवरील व्हिडिओ चांगले वाटत असतील, प्रश्न चांगले वाटत असतील, दर्जेदार वाटत असतील तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करा, चॅनेलला फॉलो करा. नक्षलवाद या अंतर्गत आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते विशेष दल कार्यरत आहे, जे जंगलात गनिमी काव्याने लढते? फोर्स 1, C-60, ATS, SRPF. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C-60. गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे C-60 हे कमांडो दल अत्यंत प्रभावीपणे कार्य करत आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात नो फास्ट यूज हे तत्त्व कशाशी संबंधित आहे? पारंपरिक शस्त्रास्त्रांचा वापर न करणे, अण्वस्त्रांचा वापर आधी आपण करणार नाही पण हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देऊ, कोणत्याही युद्धाला पाठिंबा न देणे,
सीमापार दहशतवादाला आळा घालणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अण्वस्त्रांचा वापर आधी आपण करणार नाही, पण हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देऊ. सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे, चॅनेलवरील प्रश्न चांगले वाटत असतील, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा, चॅनेलला फॉलो करा. धन्यवाद.